पुण्यात पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रामधील सत्ता स्थापनेवर 2.5 तास खलबत झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय। तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं मिळण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असून शिंदेंनी ही ऑफर घेण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय। शिवाय शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचं सुद्धा कळतंय। शिंदे गृह खातं आणि नगर विकास खात्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे आणि त्याचमुळे शिंदे उपमुख्यमंत्री पद न स्वीकारता सरकारमध्ये नसतील, पण त्यांचा पक्ष सरकारमध्ये राहील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री पद घेण्यास आता एकनाथ शिंदेंनी स्पष्ट नकार दिलेला आहे। मात्र एकीकडे हा नकार दिलेला असतानाच दुसरीकडे गृह खातं आणि नगर विकास खात्यासाठी ते आग्रही असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री पद जरी स्वीकारणार नसतील तरी सुद्धा सरकारमध्ये त्यांचा पक्ष राहील अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर हे पद स्वीकारले नाही तर कोणत्या शक्यता आहेत? मुख्यमंत्री असताना शिंदेंनी स्वतःचं एक वलय तयार केलेलं आहे। उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यापेक्षा पूर्णवेळ पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करण्याचा शिंदेंचा विचार असेल। शिंदे स्वतः पद घेण्यापेक्षा मुलगा श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करतील। उपमुख्यमंत्री पदाची शंभूराजे देसाई, दादा भुसे किंवा उदय सामंत यांच्याकडे धुरा सोपवतील। जर शिंदे सत्तेत सहभागी झाले नाहीत तर दबाव तंत्राचा वापर करत मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर ही काही कारणं समोर आलेली आहेत।